मी नवनाथ जगताप. आज पुस्तक विश्वमध्ये लेखक संवाद आपण एक सिरीज घेतोय. त्यामध्ये आपल्या सर्वांचे आवडते लेखक समर सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. तर सर, मी सुरुवातीला तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सरांनी आजपर्यंत जवळपास 9 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि अतिशय कमी कालावधीमध्ये सरांची पुस्तकं आपल्या वाचकांच्या भेटीला आलेली आहेत. आणि हे पुस्तक खरं पाहता सगळी पुस्तकं वाचकांना खूप आवडली. सर्व पुस्तकं बेस्ट सेलर मध्ये आहेत पुस्तकं. तर वाचकांच्या मनात, आमच्या मनात सरांविषयीच अजून माहिती घेण्याची उत्सुकता होती आणि आज त्यासाठी सरांवर आपण संवाद साधतोय. सर, माझ्या मनात काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारतो. तुम्ही तुमचा प्रवास आणि ते सगळं जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. सर्वात प्रथम सर, मला एक विचारायचं की आता अलीकडची जी पिढी आहे किंवा तुमचं एज बघता, आपलं एज बघता, साधारणतः लेखन क्षेत्रामध्ये नवीन पिढी शक्यतो येत नाहीये. हे अगदी डेटाच्या बेसवर पुरवण आहे. पण तुम्ही या लेखन क्षेत्रामध्ये अतिशय मनापासून काम करताय आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 7 वर्ष तुमचं हे संशोधन आणि अभ्यासाचं काम चालू आहे. तर तुमची लेखनाची खरी सुरुवात कशी झाली? लेखनाची सुरुवात म्हणजे खरं तर आपण म्हणतो की लहान मुलं अनुकरण प्रिय असतात. पण काल मी विचार करताना माझ्या लक्षात आलं की आपण म्हणजे मरेपर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनुकरण प्रियच असतो. म्हणजे जे आपल्याला आवडतं त्याचं अनुकरण करावं असं वाटतं, तसंच आपणही करावं असं वाटतं. त्यामुळे लहानपणी एक खूप छान गोष्ट झाली ती म्हणजे माझं पूर्ण कुटुंब आजीपासून सगळेच शिक्षण क्षेत्रात या ना त्या निमित्ताने आहेत. त्यामुळे घरात वाचन वगैरे हे सगळं होतंच. आणि त्यांनी ग्रंथालयांमध्ये मला ते 5वी 6वीत असताना घेऊन गेले आणि तिथे पुस्तकांची ओळख झाली. आणि ती म्हणजे रमलो, म्हणजे काय म्हणतात त्याला, पिंड म्हणतात किंवा स्व म्हणतात, तसा तो तिथे गवसायला हळूहळू सुरुवात झाली. म्हणजे कळत गेलं काय काय आहे, आपल्याला काय आवडतं. आणि लेखनाची सुरुवात म्हणाल तर मग अशीच की काही कवितांच्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, अशातून ती लेखनाची सुरुवात होत गेली. आणि एक छोटासा प्रयत्न मी अगदी 7वी 8वीतही केला होता की आपण एक छोटंसं पुस्तक लिहावं म्हणून. असंच तेव्हा जे काही वाचलं, वृत्तपत्रांमध्ये वाचलं त्यावरून. आणि तेव्हा असंच अंधश्रद्धा आणि समाज नावाचं छोटंसं पुस्तक, अजूनही एक 10 पानच झाली त्याची. पण सुरुवात अनुकरणाने की आपण ही पुस्तकं लिहावी, लेखक लिहितात वगैरे वगैरे. 7वीला असताना? हा, पण छोटासा प्रयत्न, अगदी 8-10 पानं जे काही ऐकलं वगैरे असेल त्याच्यातून ती झाली. आणि नंतर कविता मेनली मी 10वी पर्यंत वगैरे असताना लिहायला सुरुवात केली. अर्थात त्या अगदी प्राथमिक अवस्थेत होत्या, पण स्पर्धांसाठी, निबंध स्पर्धांसाठी वगैरे वगैरे. आणि 9वीत असताना बाबासाहेब आंबेडकरांवर एक खूप मोठी स्पर्धा होती, त्याच्यासाठी 3000 शब्द लिहायचे होते. बर. सुरुवातीला 3000 म्हणजे इतका मोठा आकडा गाठणं, अशी म्हणजे काही ना काही निमित्ताने, या ना त्या स्पर्धांच्या निमित्ताने ती सुरुवात होत गेली. आणि त्यानंतर बरीच व्याख्यानं ऐकली आणि त्याच्यामध्ये स्वची ओळख, म्हणजे कारकीर्द कोणत्या क्षेत्रात करायची हे ठरवत असताना स्वची ओळख होणं खूप महत्वाचं आहे. आणि तिथे आत्मविश्वास थोडासा यायला लागला होता की आपलं क्षेत्र आहे ते भाषा किंवा इतिहास यापैकी एक. आणि सांगड अशी झाली की मग मी त्या ऐतिहासिक कादंबऱ्यांकडे हळूहळू वळलो. असं ते दोघांचं मिश्रण झालं. तर लेखनाची सुरुवात साधारणतः अशी झाली, म्हणजे थोड्या स्वरूपात असेल, लहान कविता, लहान लेख वगैरे, पण ती तशी पुढे वाढत गेली. क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड. त्याला जोडून एक मला मी जस्ट एक ऐकलं होतं सर की तुम्ही नाट्य स्पर्धांमध्ये सुद्धा दिग्दर्शन किंवा एकांकिका वगैरे ते सुद्धा तुम्ही त्यावरही थोडस काही काळ त्यावर काम केलंय किंवा लेखन केलंय. मी साधारणतः त्याबद्दल थोडस. सुरुवातीला 11वी 12वीत असताना नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी झालो होतो. आणि काय असतं ते नाट्य क्षेत्राशी पहिल्यांदा संबंध खरं तर आधीच आला होता, कारण नाटकं बघायचो, म्हणजे आई वडिलांसोबत जाणं झालं होतं. पण त्यानंतर 11वी 12वीत नाट्य स्पर्धांमध्ये एक कल्पना आली की दिग्दर्शन कसं असतं, थिएटर कसं असतं, सगळ्या स्क्रिप्ट कशी असते इत्यादी. आणि त्यानंतर 2 वर्षानंतर माझं संगीत चंद्रप्रिया हे संगीत नाटक रंगभूमीवर आलं. बर. आणि ते संगीत केव्हा आलं होतं साधारणतः? ते साधारणतः त्याला 4 वर्ष झाली आता. बर. सो त्यामुळे तेव्हा ते आलं होतं आणि ते ऐतिहासिक संगीत नाटक होतं. त्यामुळे आमचा
माझा प्रामाणिक प्रयत्न असा होता की संगीत नाट्यभूमीला आपल्या परीने आपण काहीतरी द्यावं आणि त्यासाठी काम करावं. आणि संगीत नाटक जी एक तक्रार असते की कोणी करत नाही वगैरे, तर त्याबद्दल आपण काहीतरी तक्रार करण्यापेक्षा प्रयत्न करावा म्हणून ते मी संगीत नाटक केलं. आणि पुण्यात आल्यावरती ते झालं. आणि इथल्या खूप नामवंत कलाकारांनी संगीत नाट्य क्षेत्रातल्या त्याच्यात काम केलं आणि त्यामुळे त्याचे प्रयोगही बरेच झाले. नंतर सह्याद्री वाहिनीने त्याचं चित्रीकरण केलं, ते आता दिसतंच टीव्हीवर मधून अधून वाहिनीवर लागतं. सो असं ते होत गेलं आणि संगीत नाट्याला आपल्याकडून काहीतरी द्यावं या हेतूने मी ते केलं होतं. अच्छा, मग आता अजूनही ते करताय वेळ मिळेल तसं का कसं? आता लेखनाकच आता फोकस आहे किंवा नाही? संगीत नाटक अजून 2 संगीत नाटकं त्यानंतर लिहिली. त्याबद्दल ते जोवर ते निश्चित होत नाही एखादी गोष्ट तोवर सांगता येत नाही. पण प्रयत्न माझे सुरू आहेत की नाट्यक्षेत्र म्हणून नाही पण संगीत नाटक माझा, इतर नाटकं मी लिहिलेली नाहीयेत पण संगीत नाटक 3 लिहिलेली आहेत, त्यापैकी एक येऊन गेलं. आता दुसऱ्याचे प्रयत्न यथावकाश जशी संधी मिळेल तसं ते होईल. बरं, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला तुम्ही जे विषय निवडले सर, आता आपले जी पुस्तकं जे लेखन झाले त्यामध्ये उर्मिला आहे किंवा महाभारतातील 101 गोष्टी आहे किंवा महाकाव्य आहे किंवा असे अनेक विषय आहेत. साधारणतः मला असं वाटतं की हे जे विषय निवडले, उर्मिला विषय तुम्ही निवडला किंवा रेवण रॉय सारखा एक वेगळा विषय तुम्ही हाताळला आहे की जो त्या प्रकारची हाताळणी फार कमी वेळा झालेली आहेत. तर मला साधारणतः तुम्ही जी पुस्तकं लिहिली तर तो विषय कसा सुचला? त्यातला आपण अगदी सुरुवातीला उर्मिला घेऊ की ते विषय कसा सुचला तुम्हाला? उर्मिला मी बरीच कीर्तन प्रवचन, राष्ट्रीय कीर्तन ऐकायचो. म्हणजे आता आपण जी विनोदी ऐकतो तशी नव्हे, राष्ट्रपुरुषांची. म्हणजे त्याच्यात आपले जे महापुरुष होऊन गेले त्यांचं चरित्र उत्तर रंगात असतं आणि पूर्व रंगात धार्मिक चरित्र असतं. तर ती बरीच ऐकली म्हणण्याचं कारण असं की एक पॉइंट असा आला की जिथे कीर्तनकार बुवा पुढे काय बोलणार आहेत हे माहीत झालं अक्षरशः कथेमध्ये. इतकी जास्त ऐकली, इतक्या प्रमाणात. तर त्यामुळे एक काळाराम मंदिरात नाशिक मधल्या तिथे मी राहायचो. तिथे कीर्तन सुरू होतं आणि पूर्वरंगात रामचरित्र चाललं होतं. आणि तिथे माझ्या मनात ते ऐकता ऐकता प्रश्न आला की उर्मिलेचा पुसटचा उल्लेख येऊन गेला. आणि त्यानंतर प्रश्न अनुत्तरित राहिला की हिचं पुढे काय झालं असेल, म्हणजे ती पुढे ती कशी राहिली असेल 14 वर्ष आणि नंतर तिचं आयुष्य कसं असेल, आधीचं कसं होतं इत्यादी. त्यामुळे तिथे तो विषय सुचला खरा. आणि मी माझ्या काही जवळच्या मंडळींना तो बोलूनही दाखवला की असं काही लिहिता येईल का. त्यांनाही तो खूप आवडला आणि त्याबद्दल लेखन झालं नव्हतं असं नाही, पण मराठीत कमी झालं होतं. मराठीत 1-2च झाले असतील तर पुस्तकं असतील. तर त्यामुळे त्याच्या आधी माझी एक कादंबरी लिहून झाली होती. त्यामुळे आपण कादंबरी लिहू शकतो हा कॉन्फिडन्स होता आणि त्यामुळे मी हे लेखनाला सुरुवात केली. त्याला वेळ लागला, 6 महिने लागले, पण तरी ती पूर्ण झाली. मला हवी तशी पूर्ण झाली. तिचं अर्थात प्रकाशन व्हायला त्याच्यानंतर तुम्ही पुस्तकात बघाल तर लेखन काळ तिचं 3 वर्षापूर्वीच आहे आणि तिचं प्रकाशन आता 1-1.5 वर्षांपूर्वी झालं. पण तो विषय तसा तिथे कीर्तनादरम्यान सुचला आणि नंतर मग त्याच्याबद्दल चिंतन केलं. आणि असा विषय लिहायचा म्हणजे उगाचच काहीतरी काल्पनिक लिहायचं. आणि पौराणिक विषय हाताळताना माझा लेखक म्हणून अप्रोच असा असतो की आपण कागदपत्र वाचावीत, पुस्तकं, मूळ ग्रंथ वाचावीत. त्यामुळे मी वाल्मिकी रामायण सुरुवातीला वाचायला घेतलं. इतरही रामायण खूप आहेत. तुलसीदासांनी लिहिलेलं रामायण आहे, एकनाथांनी लिहिलेलं रामायण आहे, तमिळ रामायण आहे, अशी कित्येक जैन रामायण आहे. पण या सगळ्यांनी सूत्र घेतलंय ते वाल्मिकी रामायणाचं. म्हणजे वाल्मिकी रामायण हे ऐतिहासिक दृष्ट्या आधी लिहिलं गेलं अशी एक मान्यता आहे या सगळ्यांपेक्षा. आणि आपल्याला म्हणजे इतिहासाचे जे तज्ञ आहेत ते सिद्ध सुद्धा करतात. त्यामुळे वाल्मिकी रामायण वाचलं आणि तिथे सुद्धा 2-3च श्लोक आहेत ज्याच्यात उर्मिलेचा उल्लेख आहे. त्यामुळे तिथेही तसा वाव कमी मिळाला. पण रामायणाचं चित्रण, त्या काळच्या समाज व्यवस्थेचं, लोकव्यवहाराचं चित्रण त्याच्यातून कळलं आणि त्याच्यातून मग कादंबरी उभी राहिली. म्हणजे इतर कादंबरीचा जो परिसर म्हटला जातो साहित्यिक भाषेत, तर तो मला तिथून मिळाला आणि मग ती कादंबरी लिहिली गेली. लॉकडाऊनच्या दरम्यान लिहिली का, म्हणजे लेखन का तिच्या अगोदर झालं होतं? आधी लॉकडाऊन मध्ये तथागत कादंबरीचं लेखन झालं. गुड. मला सांगायला आनंद वाटतो की सर हे पुस्तक वन ऑफ द बेस्ट सेलर पुस्तक
आणि मला असं वाटतं पुस्तक विश्वच्या आमचा एक छोटासा प्रयत्न, सरांचं तर खूप सहकार्य होतच त्या पुस्तकासाठी. तर मला वाटतं एक ऑन ॲव्हरेज आपण 300 पेक्षा जास्त प्रती उर्मिलाचे पुस्तक विश्वच्या माध्यमातून वितरित केले आणि सरांच्या सर्वच माध्यमातून जवळपास आता ही तिसरी आवृत्ती येते ना. येते तिसरी आवृत्ती येते. म्हणजे उर्मिला जवळपास उर्मिलावर सरांचं लेखन इतकं वाचकांना आवडलं की प्रत्येक, मला वाटतं तुमच्याकडे शेकडो फीडबॅक आले असतील, कारण आमच्याकच एवढे फीडबॅक आलेले आहेत की वाचकांना उर्मिला कादंबरी खूप आवडली. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही जी मेहनत घेतली ती कुठेतरी जस्टिफाय झाली, किंवा आपण ज्यांच्यासाठी लिहितो त्यांना ते आवडलं. कारण तिसऱ्या आवृत्ती इतक्या कमी कालावधीत येणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्या क्षेत्रात आपण काम करतोय त्यामुळे वी नो की एक एक आवृत्तीला खूप कालावधी जातो आणि उर्मिला हे लोकांना आवडते, वाचकांना खूप मनापासून लोक त्यावर प्रेम करतात. सर, यालाच जोडून एक मला प्रश्न विचारावासा वाटतो की ज्यावेळेस तथागत ही आय थिंक पहिली कादंबरी का तुम्ही लिहिलेली? नाही, महाराजाधिराज ही पहिली कादंबरी. अच्छा, ओके. ती सुरुवातीला म्हणजे मी असा तेव्हा महाकाव्य शिवप्रताप लिहून झालं होतं, पण कादंबरी नव्हती, ते काव्य आहे. ते काव्य, हा, ओके. पण कादंबरी तेव्हा म्हटलं आपण प्रयत्न करू, लिहून बघू. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं मराठी घ्यायचं की इतिहास, कारकीर्द कोणत्या क्षेत्रात करायची असा प्रश्न होता. आणि त्याच्यामध्ये इतिहास घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे मला गुप्त कालखंड, म्हणजे मौर्यांनंतर, शुंगांनंतर, साम्राज्यानंतर जे गुप्त साम्राज्य आपल्या भारतावर राज्य करत होतं, तर ते खूपच, म्हणजे त्यांचा इतिहास खूप आवडतो आणि त्यावर आपण काहीतरी लिहावं असा माझ्या मनात इच्छा होती. आणि त्यानुसार मी लिहायला सुरुवात केली. अर्थात आधी लिहिलेल्या, मी जे सुरुवातीला सांगितलं की अनुकरण प्रिय असतो माणूस, तसा लेखक काही असतो, पण त्याच्यात एक मुद्दा असा आहे की लेखकाने बहुश्रुत असावं, खूप व्याख्यानं आणि इतर गोष्टी ऐकलेल्या असाव्यात. तसंच त्याने खूप वाचन जर केलेलं असेल तर त्यावर कोणत्या एका लेखकाचा प्रभाव दिसत नाही. म्हणजे लेखक घडताना तो आधी खूप वाचन केल्यावरच घडतो की लेखन शैली कशी असते, इतर लेखकांची शैली कशी आहे, हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं. आणि जर त्याने जास्त पुस्तकं, जास्त लेखक वाचले असतील तर अनेकांमधून तो थोडं थोडं नकळत काहीतरी घेतो आणि एक काहीतरी नवी निर्मिती होते. तर तसं मी आधी जे वाचलं होतं त्याची मला मदत, त्या शैलीची मदत झाली. कुठे या लेखकाचं अमुक, म्हणजे ते मला कळलं, ते वाचकांना कळत नाही, पण मला लक्षात येतं की अच्छा, हे बहुतेक मी या लेखकाकडून घेतलंय. तर तसं करत ती झाली 800 पानं चांगली हाताने लिहिलेल्या, म्हणजे वयांची पानं जी तथागतची नाही, महाराजाधिराज पहिले, म्हणजे छापील आपली ती साधारणतः 350 पानं होतात, हाताने लिहिलेली ती 800 झाली. त्यामुळे तसा कॉन्फिडन्स आलेला होता. आणि महाराजाधिराज ती अर्थात प्रकाशित व्हायला आता जेव्हा मी केली 6 महिन्यांपूर्वी, तेव्हा त्याचं पुनर्लेखन केलं. कारण अर्थातच ते मी अगदीच 6 वर्षांपूर्वी लिहिलेलं होतं, त्यामुळे त्याच्यात काही बदल अपेक्षित होते, काही शब्द, अनेक गोष्टी होत्या की ज्या बदलाव्या लागल्या. पण त्याचं पुनर्लेखन करून मी ती वाचकांसमोर सादर केली. पण तथागत झाली तेव्हा उर्मिलाचंही लेखन झालं होतं, महाराजाधिराजही झालं होतं, त्यानंतर महाभारतातील 108 अद्भुत रहस्य सुद्धा लिहून झालेली होती. अर्थात ती कादंबरी नाही, पण पुस्तक म्हणून ते तिसरं झालेलं होतं. आणि तथागत बद्दल बोलायचं झालं तर मला खरं तर अशी कादंबरी वाचायची होती की जी आत्मनिवेदन शैलीत असेल, मराठी वाचकांना जी खूप प्रिय आहे तशी मलाही प्रिय होती. आपण अनेक पुस्तकं वाचतो की जे स्वतःच जे मुख्य पात्र आहे ते बोलतं वाचकांशी, स्वतःची कथा सांगतं. तर तशा शैलीतलं पुस्तक मला काही सापडलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं तर आहेच, पण ते माहितीपर म्हणजे कादंबरी मला वाचायची होती. बाबासाहेबांचं तर वाचलं. आणि त्यानंतर म्हटलं कादंबरी जर सापडत नसेल तर आपण का लिहू नये. आणि आपण त्या शैलीमध्ये त्या निमित्ताने सगळ्या बुद्धचरित्राचा अभ्यास होईल. म्हणजे बाबासाहेबांचं पुस्तक आहेच, पण इतर आता जे प्राचीन ग्रंथ आहे, बुद्धचरितम आहे, त्रिपिटक आहेत मुख्य म्हणजे, तर या सगळ्याचं वाचन करून आपल्याही ज्ञानात भर पडेल. आणि आपल्याकडून जर काही चांगली निर्मिती झाली तर ती मराठी साहित्यात आपल्याला सेवा करण्याची संधी मिळेल. तर त्यामुळे मी त्या दृष्टीने तथागतच्या लेखनाला सुरुवात केली. आणि त्याचा क्राफ्ट असा घेतला की तथागतांच्या आयुष्यातली जी प्रमुख व्यक्तिरेखा आहेत, ज्या कोणी त्यांचे पिता असतील, भिक्खुणी यशोधरा असतील किंवा म्हणते सारीपुत्त असतील, हे जे कोणी प्रमुख व्यक्तिरेखा आहेत, तर ते त्या तथागतांचं चरित्र टप्प्याटप्प्याने सांगतात. म्हणजे वयवर्ष 1 ते 14 स्वतः तथागत, मग 14 ते 28 यशोधरा सांगतात, 28 ते 30 त्यांचे पिता, असं करत करत ते पुढे जातात. तर त्यामुळे अशी ती, आणि जवळपास 400 पानी कादंबरी ती छापील, म्हणजे लेखन त्याचं 1000 पानी आपलं
वहीवर लिहितो आपण, ते 1000 पानाच्या वर गेलं वर गेलं होतं. क्या बात आणि आहे. त्याचं मग आपण जेव्हा पुस्तक रूपात करतो तेव्हा त्याचं सगळं बदलून मग ते 400 पानं छापील झाली त्याची. आणि Okay. तथागत मग तशी ती लॉकडाऊन मध्ये बरेच महिने, कारण अभ्यासाला मुळात वेळ गेला, लेखनाला कमी वेळ जातो, अभ्यासाला जास्त वेळ द्यावा सुद्धा जेव्हा आपण अशा ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तिरेखांवर लेखन करतो. त्या दृष्टीने ते झालं. क्या बात आहे. आणि मला वाटतं तथागतची सुद्धा सर दुसरी आवृत्ती आली ना? दुसरी आवृत्ती आली. पहिली आवृत्ती संपली, ती दुसरी आवृत्ती आली, आणि आता मला वाटतं जनावृत्ती स्वरूपात आपण काढलेलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला याच विषयाला कनेक्टेड एक टॉपिक आहे सर, की मधल्या कालावधीमध्ये महाभारतातील 108 अद्भुत रहस्य, खरं तर एक संशोधनात्मक काम आहे. कारण महाभारतातले ह्या गोष्टी मांडणं तर हे अभ्यासाशिवाय शक्य नाहीये. मग कारण कादंबरी एक वेगळा जॉनर आहे, मग हे संशोधनात्मक, मग हा विषय कसा सुचला आणि ते तयारी कशी केली तुम्ही? कारण मी वाचकांना सांगतो की मला सांगायला खरंच आनंद होतोय की हे सुद्धा पुस्तक सर वन ऑफ द बेस्ट सेलर पुस्तक. आणि जसं उर्मिला बाबतीमध्ये घडलं किंवा सेम अगेन या पुस्तकाच्या बाबतीत लोकांना हे फार आवडलं, तर मग हा विषय मुळात, त्यामुळे मला क्युरियोसिटी की तुम्हाला सुचला कसा आणि ही तयारी तुम्ही कशी केली? लॉकडाऊन लागायच्या आधी, कोरोना काळामध्ये, त्याच्या 5 महिने आधीपासून माझा प्री हिस्ट्रीवर अभ्यास सुरू होता. म्हणजे जी लिखित स्वरूपात नाही, अगदीच मागे जाणार, प्राचीन काळाच्याही मागे जाणारी जो इतिहास आहे आपला मनुष्य जातीचा, तर त्याचा अभ्यास सुरू होता. आणि त्याच्यामधले काही वंडर्स आहेत, म्हणजे थक्क करणाऱ्या, आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ गिझाचं पिरॅमिड असेल किंवा अशा अनेक गोष्टी आहेत जगामध्ये. जवळपास त्याचा अनेक इंग्रजी लेखकांनी साधारणतः 1960 नंतर प्री हिस्ट्रीकडे बघण्याचा किंवा जो अलिखित इतिहास म्हणतो, लिखित इतिहास उपलब्ध होण्याच्या आधीचा कालखंड, लिखित साधनं उपलब्ध होण्याच्या आधीचा कालखंड, तर तो जो आहे तो बराच रहस्यमयी आहे आणि थक्क करणार आहे. की त्याकाळी आपलं मत असं असतं की माणसाची प्रगती टप्प्याटप्प्याने होत गेली. आधी पाषाण युग आलं, लोह युग आलं, मग त्यानंतर सोन्याचा वापर इत्यादी या गोष्टी सुरू झाल्या, आणि मग नंतर आधुनिक मध्ययुगीन कालखंड आणि नंतर आधुनिक जग. तर हा जो एक लिनियर रेषेसारखा प्रवास आहे, तर तो त्याला चॅलेंज करणाऱ्या, की इतिहास ही अशी रेषेसारखी गोष्ट नाही, म्हणजे टप्प्याटप्प्याने पुढे गेलेली, तर त्यात चढ उतार आहे. म्हणजे काही संस्कृती त्यांच्या अत्युच्च प्रगतीच्या टोकापर्यंत गेलेल्या आहेत, शिखरापर्यंत गेल्यात, पुन्हा त्यांना उताराला सामोरं जावं लागलंय, पुन्हा एक नवी संस्कृती उभी. तर हा जो आपला एक लिनियर म्हणू शकतो, रेषेसारखा जो इतिहास आहे, तर तो तसा नाहीये. आणि एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने, दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघायला हवं, असं अनेक लेखकांची मी पुस्तकं वाचत होतो. आणि त्यांनी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये काय अशा आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या त्यांनी लिहिल्या होत्या अभ्यास करून. अर्थात संशोधन बरेच 50-50 वर्षाचं संशोधन काही लोकांचं आहे. मग ते आफ्रिकन ट्राईब्समध्ये जाऊन फिरलेले आहेत, दक्षिण अमेरिकेत फिरलेले आहेत. आणि मग मी विचार केला की आपल्याकडे जी आपली प्राचीन महाकाव्य आहेत, अर्थात ती लिखित स्वरूपात आहेत, कालांतराने ती लिहिली गेली, आधी मौखिक स्वरूपात होती, पण काही का असे ना, ती वाचून तर बघावीत, म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये. आणि मी महाभारताला वाचायला सुरुवात केली, आणि प्रत्येक धर्मग्रंथात, मग ते कोणत्याही धर्माचा असो, सुरुवातीला विश्व कसं निर्माण झालं याचा एक सिद्धांत दिला जातो. तो मी पुस्तकातही दिलाय, की प्रत्येक कोणताही धर्मग्रंथ असो त्याच्यात त्याची एक मांडणी असते की अशा अशा पद्धतीने विश्व निर्माण झालं. महाभारत जेव्हा मी वाचायला, आणि त्याची एक ठरलेली पद्धत आहे, म्हणजे इतर, म्हणजे आपल्या हिंदू धर्मातल्या सुद्धा इतर जे पुराण आहेत किंवा त्यांच्यातही मांडलेली एक मांडणी जी आहे ती साधारणतः समान आहे. महाभारतात मी पहिलाच अध्याय वाचायला घेतला, आणि त्याच्यामध्ये विश्व हे एका स्फोटातून निर्माण झालं, आणि तो स्फोट होताना तो जो बिंदू होता तो एक अंडाकृती वर्तुळासारखा होता, त्याच्यातून विश्व निर्माण, त्याचा स्फोट झाला आणि त्याच्यातून सगळी तत्व बाहेर पडली आणि ते निर्माण झालं, असं लिहिलं. ते वाचल्यावरती मी म्हटलं आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे, कारण तोवर मी जे वाचत होतो विश्व कसं निर्माण झालं, ती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की त्याच्याबद्दल जे प्राचीन लोकांनी लिहिलेलं आहे, प्राचीन काळातल्या लोकांनी, ते एका ठराविक पद्धतीचं आहे. पण हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे ह्यांचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो अगदीच वेगळा आहे, मेटाफिजिकल स्वरूपाचा तेव्हा आहे, आणि आता त्याला
म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा जर बघायचं झालं तरी त्याच्यातून काहीतरी अर्थबोध होण्यासारखं आहे. अगदीच असं म्हणता येणार नाही की सरसकट ते तसं आहे, पण तरी आश्चर्यचकित करणारं तर नक्कीच आहे, एवढ्यावरती सगळ्यांचं सहमती होऊ शकेल. तर असं वाचता वाचता मला एकामागून एक इतक्या, म्हणजे आता उदाहरणार्थ कौरवांचा जन्म कसा झाला त्याच्याबद्दल म्हणजे त्या काळातल्या काव्यशैलीनुसार किंवा जर आपल्याला चमत्कारच लिहायचा झाला तर वरदान मिळालं आणि 100 कौरव झाले किंवा असं काहीही लिहिता आलं असतं. पण तिथे महाभारत ज्यांनी लिहिलं म्हणजे व्यासांनी एका प्रयोगाची कल्पना केली आहे, म्हणजे प्रयोग झाला होता असं लिहिलेलं आहे आणि तो प्रयोग सुद्धा एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो सुद्धा आपल्याला विचार करायला लावतो की हे झालं असेल वगैरे जे काही असेल, पण ते लेखकाने लिहिलं त्याची संकल्पना किती वेगळी आहे. त्या तत्कालीन काळानुसार जगात जे ट्रेंड आपण म्हणतो सुरू होते लेखनाचे, तर ते सगळे वेगळे आहेत आणि महाभारतात अशा ज्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी त्या वेगळ्या. तर ते करता करता म्हणजे अनेक जण विचारतात 108 का, त्याला असं काही कारण नाहीये. म्हणजे त्या 108 झाले म्हणून 108 रहस्य असं ते लिहिलेलं आहे, त्याच्यात जसं कारण नाहीये. पण मी नोंदवून घेत गेलो. त्याला मेहनत सगळ्यात जास्त करावी लागली कारण महाभारताचा आकार आपल्याला माहितीये, ते 6-7 खंडांमध्ये आहे आणि छापलं जातं म्हणजे, आणि त्याच्यात साधारणतः लाखभर श्लोक आणि हे 3-4 वेळा वाचायला लागणं आणि त्याच्यात मी त्याला एक ऑथेंटिक ते व्हावं, त्याला जास्तीत जास्त आपण संदर्भ द्यावेत म्हणून मी प्रत्येक प्रकरणामध्ये श्लोक दिलेले आहेत. खाली श्लोकांचा तो अध्याय क्रमांक सगळं दिलंय, म्हणजे कोणाला तपासायचं झालं किंवा अजून वाचायचं झालं तर त्याला तो अध्याय लगेच सापडेल. तर त्याच्यासाठी महाभारत पुन्हा एकदा पूर्ण वाचणं त्याला गरजेचं ठरलं. म्हणून असं करत बऱ्याच महिने तो लेखन काळ कमी आहे, पण हा जो अभ्यासाचा काळ आहे तो खूप आहे. म्हणजे हे नोंदवून घेणं, लिहायला, हे सगळं माहीत झाल्यावर लिहिणं सोपं आहे, ते 2 महिन्यात शक्य आहे. पण हे टिपणं काढणं हा काळ वेगळा आहे. त्यामुळे त्याला कोरोनामध्ये आपण सगळेच घरी होतो आणि अभ्यासाला बराच वेळही मिळाला. महाभारत मागवून ठेवलेलं होतं, त्यामुळे त्याचा अभ्यास तसा सुरू राहिला आणि तेव्हा या पुस्तकाची निर्मिती झाली, लिहिला गेलं. क्या बात आहे, क्या बात आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट, मस्त. कारण हा विषय कसं आहे, कादंबरी सारखा नाही, हा संशोधनात्मक आहे. सो त्यासाठी ऑफकोर्स जास्त वेळ किंवा कोण आक्षेप बी घेऊ शकतं ना, अनेक गोष्टी येऊ शकतात त्यामध्ये. यालाच खरं तर एक जोडून क्वेश्चन आहे की एक वेगळा विचार, म्हणजे जसं कादंबरी झालं, काव्य झालं, मग हे विज्ञान फिक्शन जे आहे, सायन्स फिक्शन जे आहे, रेवन रॉय जे कॅरेक्टर की कम्पॅरेटिव्हली इतर पुस्तकापेक्षा ते थोडंसं कदाचित स्पीड कमी असेल पुस्तकाचं, मे बी, माहित नाही, पण विषय वेगळा आहे. कारण सायन्स फिक्शन मध्ये लिखाण फार कमी केलं जातं, पण सायन्स फिक्शन सारखी त्या कॅटेगरीत येणारी पुस्तकं बी महत्वाची येणं गरजेचं आहे. कारण अलीकडं माझ्या माहितीप्रमाणे फार कमी पुस्तकं सायन्स फिक्शनवर येतात. मग रेवन रॉय हा कसं, म्हणजे मनात कसं आलं की ते तो फिक्शन तो जॉनर कव्हर करावा असं? सायन्स फिक्शन माझं आवडतं काय म्हणतो जॉनर आहे तो. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण इंग्रजी साहित्य वाचतो तिथे बरंच लेखन गेल्या 40-50 त्याहूनही जास्त खरं वर्षांपासून सायन्स फिक्शनचं लेखन सुरू आहे आणि अनेक चित्रपट, अनेक वेबसिरीज, अनेक, म्हणजे सायन्स फिक्शन म्हटलं की तुम्ही फक्त निवडायचं की पुस्तक वाचायचंय, चित्रपट बघायचा आहे की टीव्ही सिरीज, इतक्या मुबलक प्रमाणात ते उपलब्ध आहे. आणि ते अगदी झपाटल्यासारखं मी वाचलंही, पाहिलं सुद्धा, आणि त्याची आवड एक होती. आणि म्हटलं आपण जर लेखक आहोत आणि मराठीमध्ये प्रयत्न झालेले आहेत, पण एक विज्ञान कथा सुद्धा लिहिल्या गेलेल्या आहेत, नाही असं नाही, पण आपल्याला एक काहीतरी वेगळं सुद्धा करायचं आहे आणि कादंबरी स्वरूपात करायचं आहे. म्हणजे कादंबरीचा आकार साधारणतः 250 पानं आणि त्या स्वरूपात छोटं व्हायला नको आणि वेगळं असावं. तर त्याच्यासाठी मी ती कल्पना सुचली तेव्हापासूनच भारावून गेलो होतो. म्हणजे असं ठरवून लिहिलं असं नाही, पण एकदा माझ्या मित्राशी बोलता बोलता असं सुचलं की आपण सायन्स फिक्शन मध्ये एक अशी कल्पना, जर फिक्शन म्हणजे कल्पना अशी केली की जर विश्व आहे, वैश्विक चैतन्य आपण म्हणतो, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, ते काही जण म्हणतात की इतके टक्के डार्क एनर्जीने भरलंय वगैरे वगैरे, असं फिजिक्स, मेटाफिजिक्स मध्ये बरंच बोललं जातं. तर अशी जर एक मानसशास्त्रज्ञाने आणि इतरही विषयांची माहिती असणारा एक नायक आहे आणि त्याने जर असं ठरवलं की आपण विश्वाला संपवायचंय, म्हणजे तो निराशावादी आहे आणि त्याने ठरवलंय की आपण कोणत्याही प्रकारचे हे न्यूक्लिअर बॉम्ब्स वगैरे काही न करता
त्याने चैतन्यात संशोधन, कॉन्शियसनेस हा जो प्रकार आहे जो अजूनही शास्त्रज्ञांना पूर्णपणे कळला नाहीये, बरोबर. ते संशोधन करून त्याने शोधून काढलं की सूत्र काय आहे की या जगाला आणि सगळ्या व्यक्तींना जोडणार. हा थोडासा काल्पनिक भाग, ओके. पण त्यात सायन्स फिक्शन असं आहे की पॅरलल युनिव्हर्सची कल्पना केली की समांतर ग्रहमाला, समांतर विश्वच आहे, तिथे त्याची पृथ्वी आहे, पण लोक सारखीच आहेत, त्यांचं आयुष्य वेगळं. इकडे जर तो निराशावादी असेल तर तिकडे सकारात्मक. तर तिकडचा जो सकारात्मक रेवण रॉय जो नायक आहे कथेचा, तर त्याचं आयुष्याचं ध्येय असं असतं की आपण समांतर विश्वात जावं, आणि ह्याचं आपल्या विश्वातल्या रेवण रॉयचं ध्येय आहे की जगालाच संपवं. तर तो जेव्हा प्रयोग करून आपल्या जगात येतो आणि त्याला कळतं की आपलाच दुसऱ्या जगातली जो दुसरा आपणच आहोत खरं दुसऱ्या जगातले, तर ती व्यक्ती जग संपायला निघालेली आहे आणि तिला याची कल्पना नाही की एक समांतर विश्व सुद्धा असतं, तिथे तो स्वतःच म्हणजे मी जगतो आहे आणि त्याचं आयुष्य खूप छान आहे, इकडे जरी त्याचं आयुष्य वाईट असलं तर याचा अर्थ ह्याने जो जगाला संपवायचं ठरवलेलं आहे तर ते त्याला आता कसं करून रोखावं, आणि त्याच्याकडे फक्त 12 तास आहे. हे मी सूत्र कादंबरीला धावतं करण्यासाठी की 12 तासांमध्ये त्याला स्वतःच्याच दुसऱ्या विश्वातल्या व्यक्तिरेखेला थांबवायचं आहे हा प्रयोग करण्यापासून, आणि मग त्याच्यासोबत पोलीस वगैरे अमुक असे सगळे घटक कादंबरीत आहेत. तर ही एक वेगळी कल्पना घेऊन म्हटलं, असं बहुतेक आलं असेलही नसेल माहित नाही, पण मी प्रयत्न केला की अशा 2-4 गोष्टी आहेत, त्याच्यात ल्युसिड ड्रीम्स आहे, पॅरलल युनिव्हर्स आहे, अशा काही वैज्ञानिक गोष्टी घेऊन स्ट्रिंग थेअरीचा उल्लेख आहे, पण तिथे ती विज्ञान न सांगता सातत्याने थोडा माफक वापर करून विज्ञानाचा, पण एक कादंबरी म्हणजे वाचताना वाचकाला विज्ञान वाचल्यासारखं वाटत नाही, तर एक कादंबरीच वाचल्यासारखं वाटतं, फक्त विज्ञानाचा तिथे एक माफक उपयोग केलेला आहे. तर अशा पद्धतीने ती कादंबरी लिहिली, आणि मराठी साहित्यात माझं स्वप्न आहे की ऐतिहासिक आता बऱ्यापैकी 5-6 कादंबऱ्या पुस्तकं झालेली आहेत, त्यामुळे लिहायची संधी मिळाली अजून लिहावं असं वाटतं, तर मला प्रामुख्याने सायन्स फिक्शन, विज्ञान कादंबऱ्या, कथा लिहाव्याशा वाटतात, आणि मराठी साहित्याला या निमित्ताने काहीतरी नवीन मिळेल असाही त्याच्यातून एक हेतू माझा आहे. क्या बात आहे, क्या बात, फंटॅस्टिक. उलट ज्या वाचकांनी हे पुस्तक वाचलं असेल तर मी त्यांना नक्की सजेस्ट करतो की रेवण रॉय हे तुम्ही आवर्जून वाचा, कारण त्यातला जॉनर जो आहे तर मला असं वाटतं त्याचे काही फीडबॅक बी आपल्याला आलेले आहेत की जे अतिशय बोलके आहेत. बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की बरेच दिवस तो जॉनरच वाचायला मिळाला नव्हता की जो आता आम्हाला या निमित्ताने वाचायला मिळतोय. मला असं वाटतं सर की जस्ट एक माझ्या मनात बी तो क्वेश्चन आहे की आपण जेव्हा पुस्तकाचं लेखन करतो, मग ते कोणतेही असो, मग कथासंग्रह असो किंवा पौराणिक असो किंवा संशोधनात्मक असो, ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते की आपला एक शब्द कुठंतरी कुणाला दुखवला जाणार तर नाही ना, किंवा त्यातून काही कॉन्ट्रोवर्सी तर होणार नाही ना, असं एक थोडंसं लेखक किंवा त्यांच्या मनामध्ये ती एक थोडीशी एक भीती असते. तुम्ही तर सगळे जॉनर हे केलेत, तुम्ही सायन्स फिक्शन असेल सगळेच तुम्ही कव्हर केले. साधारणतः लेखकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही कोणती काळजी घेता? 2-3 गोष्टी खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये. पहिली गोष्ट, आपण जर ऐतिहासिक लिहितोय किंवा संवेदनशील लिहितोय तर लेखकाला त्याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे, आणि ती जाणीव आणि लेखन ही खूप जबाबदारीचं काम आहे, कारण आजही व्हॉट्सअपवर जर काही आलंय तर लोक त्याला काही ऑथेंटिक मानतीलच असं नाही, पण मी पुस्तक वाचलं एखाद्या लेखकाचं आणि त्या पुस्तकात काहीतरी आहे म्हटल्यावरती त्याला काहीतरी बळ प्राप्त होतं. तर असं या परिस्थितीमध्ये लेखकाने कोणताही ऐतिहासिक विषय लिहिताना तो अधिकार वाणीनेच लिहायला हवा. नसेल अधिकार त्या विषयावरती तर लिहू नये असं माझं तरी स्पष्ट मत आहे. कारण उद्या मला विचारलं की तथागत, आता मी गौतम बुद्धांच्या आयुष्यावरती, तथागत गौतम बुद्धांच्या आयुष्यावर कादंबरी लिहिलेली आहे, तर मला त्यांच्या आयुष्यातल्या बारीक सारी गोष्टी माहितीच पाहिजे, त्याला ऑप्शनच नाही दुसरा, म्हणजे कुठे त्याच्यात शॉर्टकट नाही. लिहिताना मी हा शब्द तिथे हे वाक्य का लिहिलं हे सांगायला तुमच्याकडे संदर्भ पाहिजे. तो संदर्भ माझ्या प्रत्येक पुस्तकात मी, म्हणजे आता उर्मिला द्यायची काही आवश्यकता नाही, तरी तिथे काही काही ठिकाणी जिथे वाटलं की इथे वाचकाच्या मनात शंका येईल, माहिती आहे तुम्हाला आपला समाज माहिती आहे, वाचक माहिती आहे, तिथे संदर्भ द्यावा. खाली लगेच अगदी ती बारीक सारीक गोष्ट का असेना, आणि संदर्भ नाही जरी दिला तरी उद्या प्रश्न उपस्थित झाले तर आपल्याला त्याचं लगेच उत्तर देता यायला हवं. ही तयारी असल्याशिवाय ऐतिहासिक आणि कोणताही विषय, पौराणिक विषय लिहू नये असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, भीती असते ही जरा जास्त प्रमाणात आहे हे मान्य करायला काही हरकत नाही, कारण सध्या एखादी काव्यात्मक ओळ असते तर त्याच्यावरही प्रश्न उपस्थित, तर आता सध्या आहे ना तशी परिस्थिती, तर मग काळजी घ्यावी. म्हणजे
उगाचच काहीतरी अट्टहास करायचा तर तो जिज्ञासेचा करावा, अभ्यासाचा करावा. अट्टहास काहीतरी संवेदनशील आणि आक्षेपार्ह लिहिण्याचा अट्टहास नसावा असं मला तरी वाटतं. त्याच्यात माझी भूमिका मवाळ आहे अशातला भाग नाही. माझं म्हणायचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला तितकंच चांगलं वेगळ्या चांगल्या मार्गांनी सुद्धा देता येतं. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर लेखकाच्या मनातच काहीतरी वेगळं असेल तर ते वाचकांना कळतं. आणि तेव्हा वाचकांना, आता मी कोणताही विषय लिहिला, आता मी समर नावाने लिहितो, माझं ते लेखन नाव आहे, म्हणजे नाटक आलं तेव्हापासून 6 वर्षांपासून समर नावाने सगळे मला ओळखतात. आणि माझे सगळे विषय सगळे वाचक घेतात. आणि कोणाच्या मनात काहीच येत नाही याचं कारण म्हणजे समोरच्याला कळतं की ह्याचा अजेंडा काही नाही. कथा, ह्या माणसाला ती कथा खूप आवडलेली आहे, म्हणजे मी कोणतंही कॅरेक्टर घेतलं तर त्याचा अर्थ मला ती व्यक्तीच खूप आवडलेली आहे आणि त्याच्याबद्दल मला तळमळीने काहीतरी लिहायचं, ह्याच्या पलीकडे दुसरा अजेंडाच नाही, हेतूच नाही. तर जिथे शंकेला वाव आहे किंवा जिथे कळतंय की काहीतरी ह्याच्या मागून काहीतरी मिळायचा उद्देश आहे, तिथे वाचकही सुज्ञ आहेत. त्यांनी बरीच पुस्तकं, मी शेकडो पुस्तकं वाचलेली माणसं आपल्याला आता वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याच्यावरून दिसतात की 100 पुस्तकं वर्षाला वाचलेली आहेत. त्यामुळे वाचकही बरंच सुज्ञ आहेत आणि त्यांना कळतं. सो या 3 मुद्दे आहेत की स्वतःचा अभ्यास असणं त्याला पर्याय नाही, त्याशिवाय लिहिणं हे समर्थ रामदासांचा अभ्यासोनी प्रकटावे, म्हणजे अभ्यास केल्याशिवाय तुम्ही प्रकटूच नका. तुम्ही इतकं मोठं आपल्याला 300 पानी काहीतरी ऐतिहासिक लिहायचं आहे तर त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा की जर तुम्ही तुमचा अजेंडाच काही नसेल तर काहीच कशाला घाबरायची काही कारण नाहीये. तुम्हाला उत्तर देता येते आणि वाचकही सुज्ञ, चांगली माणसं आहेत सगळी आणि ते सुद्धा समजून घेतील जर तुमच्याकडे उत्तर तयार असेल. हे 2-3 मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. व्हेरी गुड. मला अजून एक वेगळं डायमेन्शन खरं तर सरांचं सांगायचे वाचकांना की मित्रांनो, जे लेखक आहेत त्यांना प्रकाशन संस्था कापलं जावं लागतं, तिथून ते टिपिकली आपण त्यांना दाखवतो, मग ते त्यातलं सूचना सांगतात बरोबर असेल किंवा काय कालावधी सांगतात की आम्ही इतक्या वर्षामध्ये इतक्या महिन्यात ते प्रकाशित करू किंवा एक साधारणतः एक प्रोसेस आहे. मग त्यांना आवडलं तर ते करतात प्रकाशित, त्यांना समजा नाही आवडला विषय तुम्हाला सांगतात की ठीक आहे आम्ही आता हे नाही प्रकाशित करू शकत. पण तुमच्या केसमध्ये मी असं ऐकलंय किंवा अनुभवलंय आता खरं तर की आता समर पब्लिकेशन म्हणून किंवा समर प्रकाशन म्हणून आता जवळपास ही अलीकडची सगळीच पुस्तकं त्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आलेत. माझी एक स्वतःची प्रकाशन संस्था आहे. तर एक प्रकाशन संस्था सक्सेसफुल करणं हा एक मोठा स्ट्रगल आहे. त्यामागे खूप डिपर लेवलला खूप नियोजन असतं आणि आपल्या प्रकाशन संस्था फेल होण्याचं खूप मोठं प्रमाण आहे. पण तुमच्याशी ज्यावेळेस मी सहवासात आलो त्यावेळेस मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की खूप शिकायला मिळालं. एखादा विषय म्हणजे अगदी मला वाटतं आपल्या त्यावर खूप डिस्कशन बी झाले की सरांनी इतकं बारीक अभ्यास केला होता की प्लेट तयार कशी केली जाते प्रिंटिंगची, तिथपासून ते साईज कोणती घ्यावी, त्याचे पेपर्स कोणते घ्यावेत, होलसेलने पेपर कसे घ्यावेत, इथपासून तर खूप डिटेल लेवलला तुम्ही ते अभ्यास केला होता. आणि अभ्यासानंतर तुमच्या अगदी ते आकडे सुद्धा पाठ होते की एवढे पेज असतील तर साधारणतः एवढा खर्च येणार आहे, तो खर्च अजून ऑप्टिमाइज कसं करायचा. ही सगळी कारणं आहेत का की तुमचं पब्लिकेशन सक्सेसफुल होण्याचं काय कारण नेमकं की, आणि मग तुम्ही हा जॉनर म्हणजे तुम्ही हे पब्लिकेशन हाऊस तुमची स्वतःची प्रकाशन संस्था, हे सोपं नाही सगळं चालवणं आणि सगळ्या गोष्टी, लेखन बी करायचे, प्रकाशन संस्था बी तुम्हाला पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 100च्या पेक्षा जास्त दुकानांशी तुमचा डायरेक्ट संबंध आहे की जिथे तुम्ही नेटवर्क उभं केलेलं आहे आणि तिथून शेकडो पुस्तकं आज वाचकांपर्यंत तुम्ही लिहिली जातात. तर हे कसं उभं करता आलं तुम्हाला? खूप खूप इंटरेस्टिंग प्रवास होता आणि आहे, म्हणजे सुरू आहे, होता म्हणण्यापेक्षा. प्रकाशन संस्था स्वतःची करावी ह्याला बरीच कारणं होती आणि त्यातलं प्रमुख कारण म्हणजे अर्थात काही चांगले प्रकाशक आहेत तेही लेखकाच्या नुसार पुस्तकं करतात, नाही अशातला भाग नाही. पण मला माझ्या पद्धतीने कोणतेही एडिटिंग वगैरे किंवा अशा कोणत्याही मुद्द्याशिवाय आपलं पुस्तक हे मला हवं, माझा आत्मविश्वास आहे की आपण लिहिलंय त्याला संदर्भ आहे, हे सगळं काही आहे, तर त्याचं ते आपल्या
सारखं आपलं वाटतंय तसं आपलं बाळ कसं सजवावं तसं ते यावं. आणि दुसरा मुद्दा होता की मला काहीतरी व्यवसायच करायचा होता. म्हणजे कोणत्याही प्रकारची इतर मी निवडलेलं क्षेत्र मराठी आहे, म्हणजे MA मराठी, सगळं नेट मराठी इत्यादी. तर ते मराठीत असल्याने पुढे संधी कमी आहेत, म्हणजे नाही अशातला वागणे आहेत पण संधी कमी आहेत. तर ती योग्य संधी येईपर्यंत किंवा येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच्या बळावर काहीतरी म्हणजे पुस्तक व्यवसाय असं नाही, काहीतरी करायचं होतं. तर तो व्यवसाय स्वरूपातच. तर म्हटलं की आपण पुस्तकांची एवढी माहिती झाली आहे, त्याची निर्मिती इत्यादी सगळ्या गोष्टी, तर हेच का करून. इतका सोपा मुद्दा होता त्याच्यामध्ये की या दोन माफक छोटीशी कारणं होती. आणि त्याच्यानंतर तो प्रवास खूपच छान होता, कारण मराठी वाचक हा व्यवसाय तसा एका चौकटीतला आहे. म्हणजे तो काही अगदी खूप मोठा अशातला भाग नाही की हजारो विक्रेते, असं काही नाहीये. म्हणजे विक्रेते आहेत, ते आपापल्या परीने चांगल्या पद्धतीनेच, आता पुस्तक विश्व इतक्या छान पद्धतीने चाललंय गेल्या काही वर्षांपासून. तर त्यामुळे माणसं चांगली आहेत आणि तुम्ही संपर्क साधला, छान तुमचा संबंध प्रस्थापित झाले, तुम्ही बोललात, म्हणजे एकमेकांशी चर्चा होते. तर त्याच्यातून सहकार्याची भावना परस्परांबद्दल सुद्धा तयार होते आणि मदतही होते एकमेकांची. आणि असं करता करता कारण व्यक्तिरेखा सगळ्या वेगळ्या, म्हणजे सगळीच माणसं सारखी आहेत असं नाही. त्यामुळे तो अनुभव सुद्धा तुम्हाला समृद्ध करतो की तुम्ही 100 माणसांशी, 200 माणसांशी, वाचक तर शेकडो माणसांशी बोलता. आणि बरेच, म्हणजे याच्यामध्ये फक्त पुस्तक विक्रेत्यांनी आपली सुरुवात तुम्हाला माहितीच आहे की पेपरवाले, अगदी पेपरची खरेदी करण्यापासून सुरुवात होते, तिथून 100 माणसांशी बोलणं सुरू होतं. मग अमुक मधले जे काही टप्पे असतील ते, तर ते करत करत पुस्तक तयार होण्यापर्यंतच इतक्या लोकांशी बोललेलं असतं आपण, आणि त्याचं मग वितरणासाठी अजून पुन्हा 100 लोकांशी बोलतो. तर ही प्रक्रिया खूप छान आहे. आणि मला म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्येच रुची असल्याने की आणि बोलणं वगैरे ह्या सगळ्यात एक थोडासा काय म्हणतात त्याला, प्राध्यापकी स्वभाव, लेखकी स्वभाव म्हणून इंटरेस्ट असल्याने की याच्याशी बोल, त्याच्याशी बोल आणि काय. तर यामुळे त्या प्रकाशन व्यवसायाला मदत झाली. आणि व्यवसाय करायचा तो पूर्ण प्रोफेशनलीच करायचा असं माझं मत होतं. आपण जसं इथे करतो पुस्तक विश्वामध्ये, की ते एक प्रोफेशनलिझम बाळगलं पाहिजे. म्हणजे कोणाशीही बोलताना, मग तो वाचक असो, हे असो, तर ते अर्थात 100% सगळीकडेच ते असतं असं नाही, काही ठिकाणी नसतं, काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी असतं असं आपण म्हणू. तर तो माझ्या बाबतीत तरी आपण करावा आणि सिन्सिअरली करावा. उगाच करायचंय म्हणून करायला काही अर्थ नाही. आणि मला हा विचार कसा असेल, कोणाला कसा वाटेल माहित नाही, पण कोणी जर माझ्या पुस्तकासाठी 300 रुपये देत आहे, तर त्याला त्याची पूर्ण व्हॅल्यू मिळाली पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे त्याचा कोपराही मला, म्हणजे मला बरेच माझ्यासोबत काम करणारे म्हणतात की काय एवढं तेवढं आहे, एवढा काय विचार करायचा, कोपरा असा आहे तसा. मी म्हटलं नाही, 300 रुपये समोर, आपण उद्या 300 रुपये द्यायला गेलो तर एक साधा सोपा विचार आहे की आपण सगळं बघून घेतो आणि छान गोष्ट मिळावी, आपल्याला काहीतरी छान पुस्तक मिळावं अशी आपली इच्छा असते. तर त्यामुळे तक्रार कोणत्याच बाबतीत येऊ नये अशी मी काळजी घेतली. म्हणजे अगदी बारीक त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल, पण ते मी माझ्या सहकारी आणि मी स्वतः लक्ष देऊन की हे असं कुठेच काही अशा बारीक सारीक गोष्टी करत करत आता प्रकाशन मोठं होत आहे. अर्थात माझ्या पुरतंच आहे, माझ्या पुस्तकांपुरतं असलं तरी ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता ते वाढतंय आणि त्याचा एक आनंद आहे. व्यवसाय काय बॅकग्राऊंड होती? नाही, काहीच. म्हणजे माझे आजोबा शेतमजूर होते अगदीच, त्यामुळे त्यांनी शेतात काम केलेलं आहे. आणि त्यानंतर वडील शासकीय सेवेत हे झाले. मग थोडी आमची कुटुंबाची परिस्थिती हळूहळू चांगली होत गेली आणि असा व्यवसाय काही, नोकरीच पहिली वडिलांची, त्याच्या आधी नोकरी वगैरे असा काही भाग कुटुंबात नाही, त्यामुळे तसं बॅकग्राऊंड काहीच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण तुमचं जे नॉलेज आहे, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, कारण तुमच्या सजेशन नुसार आपण बरेच बदल सुद्धा पुस्तक विश्वामध्ये केले की साधारणतः प्रिंटिंगच्या रिलेटेड काय काय काळजी घ्यायला पाहिजे. आणि तर त्यासाठी खरं तर आधीच मी धन्यवाद बी देतो त्यासाठी. आपण आता मुलाखतीच्या शेवटाच्या भागाकडे येऊयात. आता एक नवीन कादंबरी सगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये, थोडक्यात आपण काय म्हणू, एक ऊर्जा निर्माण करणार एक राधा म्हणून आपलं एक नवीन पुस्तक आत्ताच मागच्या 1-2 दिवसापूर्वी आलं. वेगळा विषय आहे, त्या विषयावर मला असं वाटते अगदी लिखाण नाहीच असं मला वाटते,
असेल तर कल्पना नाही, पण शक्यतो नाही लिखाण त्यामध्ये. आणि जस्ट काल आलेल्या सुद्धा आमच्या काही वाचकांनी सुरुवात केलेली आहे पुस्तक घेण्यासाठी वगैरे. तर राधा हा जो विषय तुम्हाला सुचला त्याबद्दल आणि कसं ते तो विषय आणि ती लिखाण ही सगळी प्रक्रिया कशी होते? राधा विषय सुचला त्याला उर्मिला नंतरच मी माझ्या जे जवळचे ज्यांचा मी नेहमी सल्ला घेतो, काही बरीच मोठी काही माझ्या वयाची अशी माणसं, त्यांना बोलून दाखवला होता विषय की उर्मिला नंतर आपण, उर्मिला प्रकाशितच झालं नव्हतं तेव्हाच, म्हणजे लेखनच झालं होतं त्यानंतर, की आपण राधेवर काही कादंबरी मोठी दिसत नाही आणि ते लिहावं का असा विचार सुरू होता. पण 2 वर्षामध्ये प्रकाशन, म्हणजे एक गंमत आहे की प्रकाशन सुरू झाल्यावरती 2 वर्षात माझ्या सगळ्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. ते लिहिले 6 वर्षात, मागच्या 6 वर्षांमध्ये. ते 2 वर्षात मी काहीच, अक्षरशः काहीच लिहिलेलं नाही. 2 वर्ष पूर्ण प्रकाशनावर फोकस आहे आणि त्यामुळे ते मागे पडलं. दुसरं त्याला कारण असंही होतं की किती आपण पौराणिक ऐतिहासिक, म्हणजे एक लेखक म्हणून आपल्यावरती तो शिक्का, असा एक मनात विचार होता की फक्त पौराणिक आणि ऐतिहासिक लिहायचं का, की नवीन काहीतरी अजून आता द्यायची वेळ झाली, म्हणूनही ते थोडं पुढे गेलं. पण काही महिन्यांपूर्वी असेच विचारांच्या ओघामध्ये एक कथा सुचली की चरित्रात्मक आपण नको लिहूयात, काहीतरी वेगळा क्राफ्ट करू. म्हणजे आजची एक 22-23 वर्षांची मुलगी ती सोलो ट्रिपसाठी गेली वृंदावनात आणि तिथे तिला राधा, आता एक काल्पनिक आहे, म्हणजे तिथे तिला राधा भेटते आणि हिच्या आयुष्यात काही प्रश्न आहेत, तिच्या प्रेमासंबंधी, आयुष्यासंबंधी, पुरुषासंबंधी काही विचार आहेत, कल्पना आहेत, तिचे अनुभव आहेत काही, आणि तिला मार्गदर्शनही हवंय आणि कोणाशी तरी बोलायचं सुद्धा आहे, म्हणजे नुसतंच मार्गदर्शन हवंय असंही नाही. तर राधा तिला भेटते आणि ती सांगते की मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात काय चलबिचल चालली आहे, मनात काय चलबिचल चालली आहे आणि आपण बोलूया, मी फक्त बोलायला आले, तुला कोणताच उपदेश, 1-2 मैत्रिणी जशा बोलतात तशा तुझ्याशी मला बोलायचं आहे. अर्थातच राधा एक अधिकारी व्यक्ती म्हणून, एक दैवी व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून तिचा अधिकार आहेच बोलताना कोणत्याही विषयाबद्दल, तो निर्विवाद आहे. पण ती सांगताना तिला सांगते की आपण मैत्रिणी म्हणून बोलूयात आणि त्यामुळे हा क्राफ्टच बदलतो. म्हणजे आजचा म्हणजे हे मी काही ऐकले, म्हणजे मला 22-23 वर्षांची मुलगी सोलो ट्रिपला जाईल का, अर्थात मलाही, मी जेव्हा हळूहळू ऐकलं तेव्हा कळलं की हळूहळू होत आहे. म्हणजे एका उच्चभ्रू वर्गात का असे ना, की श्रीमंत वर्गात सोपा आहे की एवढा खर्च करायचा एका व्यक्तीवर वगैरे, की मुलीला पाठवायचं म्हणजे तिला सुरक्षित पाठवावं लागेल, पण ते होत आहे, म्हणजे नाही अशातला भाग नाही, घेता येईल, ही फक्त काही कल्पना आहे असं नाही. आणि तिथे गेल्यावरती मग राधा तिचं आयुष्य सुद्धा सांगते, वृंदावनातले तिच्या इंटरॅक्शन. म्हणून त्याला मी सबटायटल दिले ते कादंबरीमय उपनिषद असं. कादंबरी आहे, कादंबरी म्हणजे काय, फिक्शन आहे, कथा आहे, त्याच्यामध्ये कल्पना आहे, कल्पना विलास आहे. आणि उपनिषद यासाठी की ती एक प्रदीर्घ चर्चा आहे दोघींमधली, त्याच्यामध्ये हळूहळू कथा आली, हा भाग वेगळा, पण ते आहे उपनिषद, दोघांच्या संवादाला आपण उपनिषद म्हणतो. आणि तर ते उपनिषद राधा, तिचे पर्स्पेक्टिव्ह, तिचा दृष्टिकोन, तिचा प्रेमविषयक काय विचार आहे ते सांगते. तिलाही विचारते की तू सांग, आजची मुलगी काय विचार करते प्रेमाचा, जीवनाचा, पुरुष व्यक्तिरेखेचा, स्त्रीचा सुद्धा, स्वतःचा सुद्धा. तर हे ती म्हणते आणि तिच्या मनात एक अंधुक चित्र असतं, ते राधेशी बोलता बोलता क्लिअर होत जातं, अशी ती एक संकल्पना आहे पुस्तकाची. की हळूहळू नकळत राधा तिला सांगते की मी तुला कोणताच निर्णय घ्यायला प्रवृत्त करणार नाही, पण मी तुला आयुष्य आणि प्रेमाचे हे पैलू सांगणार आहे फक्त, म्हणजे नंतर तुला जो निर्णय घ्यायचा तो घे. आणि कथेच्या शेवटी मग ती जेव्हा परत येते महाराष्ट्रामध्ये, तेव्हा तिच्या आयुष्यात ती काय निर्णय घेते, अशी ती फ्रेमवर्क आहे, क्राफ्ट आहे त्या कादंबरीचा. आणि हा वेगळा विषय ठरलाय कारण नेहमीप्रमाणे मी चरित्रात्मक लिहिलेलं नाहीये, म्हणजे बालपण, तारुण्य असं ते नाही लिहिलेलं. तिची सुरुवातच राधा आजच्या काळात आलेली आहे, आज आलेली आहे आणि ती एका मुलीशी, श्रावणी नावाच्या मुलीशी बोलते. तरी असं त्याचा क्राफ्ट असल्याने तो वाचकांना बहुतेक, आता आपलाही अनुभव खूपच छान आहे, वाचकांना 100% आवडेल, त्यामुळे तसं त्याचं लेखन झालेलं आहे. आताच पार पडलं लेखन, म्हणजे अगदी सांगायचं तर फेब्रुवारी महिन्यात संपलं आणि पुस्तक वाचकांच्या भेटीस आलं. क्या बात आहे, त्यासाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा. एक माझा शेवटचा प्रश्न सर, बऱ्याचदा आता काय होतंय ना, म्हणजे तुम्ही खरं तर एक आयडियल एक्झाम्पल आहे, एक चांगलं एक्झाम्पल आहे की अलीकडे सर नवीन जे लेखक आहेत, तर त्या लेखकांनी लिहिण्याचं जे प्रमाण आहे खूप कमी आहे, अगदी नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे आपण पाहत असेल की काही पुस्तकं येतात, नाही असं नाही,
पण शक्यतो लिखाणाकडं अलीकडचा जो ट्रेंड बघतात तर हा कमी ट्रेंड आहे हे आपण ऍक्सेप्ट करायला हवं. आणि माहित नाही त्यांना का भीती असती किंवा लिहायचं असतं पण मांडलं जात नाही किंवा काही कारण वेगवेगळे असतील. पण नवीन लेखक आता लेखनाकडं येत नाहीत. आणि तुम्ही एक उदाहरण आहे की गेल्या 5-7 वर्षामध्ये अभ्यास करून आता या 2 वर्षामध्ये 9-10 पुस्तकं येणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि सक्सेसफुल होणं, नुसतं पुस्तक एखादा विषय रात्री सुचला सकाळ लिहिला असा प्रकार नाहीये किंवा तुमच्या बाबतीत तर ते 2-2, 3-3 वर्ष संशोधनात्मक काम झालेलं आहे. तर ह्या नवीन लेखकांसाठी किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही अधिकारवाणीने सांगू शकता, कारण तुम्ही 10 पुस्तकं लिहिलेली आहेत, लिहिणार नाहीत, लिहिलेली आहेत. सो तुम्ही ते सांगू शकता की कशा पद्धतीने त्यांना काय तुम्ही सांगाल किंवा तुमचं काय आव्हान राहील त्यांच्यासाठी? त्यांना हेच आवाहन करेन की मी मागे सांगितलं तसं की आपल्याला जर एक विषय कोणता घ्यायचा आहे जो त्याच्याबद्दल मुळात खूप जो आवडतो विषय म्हणजे जो तुमचा अगदी प्रिय विषय तो घ्यावा सुरुवातीला आणि त्याच्याबद्दल अभ्यास करावा. आणि त्याच्यात लेखनात खूप गोष्टी त्याच्यात म्हणजे लेखक असतीलही, कारण प्रत्येक दशकाचा जर आपण आढावा घेतला तर फार फार 5 ते 10 यशस्वी होतात असं म्हणूयात आपण लेखक. कारण शेवटी एक मर्यादा आहे म्हणजे पुस्तक विक्री त्याचे मराठी पुस्तक विक्रीला तरीही 10-15 लेखक चांगलं दशक असलं एखादं त्याच्यात नक्की यशस्वी होतात. मागच्याही दशकात 5-10 लेखक तर नक्कीच आपल्याला नावं सांगू येतील. संख्या कमी होत आहे आणि आहे हे तर तुम्ही म्हणालात ते मला मान्यच आहे. पण त्याच्यात बरेच मुद्दे, आता उदाहरणार्थ माझ्या MA वर्गामध्ये एक गडचिरोलीमधून मुलगा आला होता आणि त्याने लिहिलेला अर्थात कविता संग्रह होता त्याच्या भाषेत. तर तो मला दाखवायलाही लाजत होता की हा जोवर हे जे आपलं एक भाषिक काहीतरी एक वेगळीच विचारसरणी आहे की हे म्हणजे चांगलं, हे म्हणजे हे लिहिता येत नाही, याला हे असं विलंटी एक प्रमाण भाषेचा अट्टहास आहे. तर तो जोपर्यंत हा शायनेस आहे थोडा न्यूनगंड आलेला आहे. ओके, म्हणजे मी सारखा त्याला विचारतो की दाखव मला तुझ्या, आणि खूप सुंदर कारण त्या अनुभवातून आलेला, तो आदिवासी पाड्यावरून आलेला मुलगा, तो अनुभव समृद्ध असणार आहे. पण त्याने उद्या जर लिहायची ठरवली, त्याला चांगलं त्याने वाचन केलं आणि पुढे गेला तर तो निश्चितच एक खूप छान कादंबरी लिहू शकतो. पण थोडा तो न्यूनगंड बाजूला आता ठेवायची वेळ आली की हे म्हणजेच बरोबर मराठी. जी आपण भाषा बोलतो आणि जी समोरच्याला कळते ती मराठी भाषा, मग ती अहिराणी असू देत, विदर्भातली असू देत किंवा कोकणी असू देत किंवा कुठलीही भाषा असू देत, ती सगळीच मराठी आहे. आणि त्याच्यात जसंच्या तसं लेखन झालं तरी काहीच हरकत नाही. म्हणजे अशा अनेक कादंबऱ्या आहेत की ज्याच्यामध्ये ते यशस्वी वेळ लागला असेल. असं नाही की ऐतिहासिक पौराणिक विषय खूप चालतात, याचं कारण वाचकांना आधीच त्याच्याबद्दल उत्सुकता आहे की कर्णाचं जीवन कसं असेल, अमुक ह्या व्यक्तिरेखेचं जीवन, त्यामुळे ते लवकर जाणं स्वाभाविक आहे, विकलं जाणं. बरोबर. याला वेळ जरी लागला तरी पेशंटली आज न उद्या, आता काही बऱ्याच कादंबऱ्या ज्यांची नावं घेता येतील की सुरुवातीला 10 वर्ष त्या गाजल्या नाहीत, पण हळूहळू माउथ पब्लिसिटी झाली, लोकांनी इतरांना वाचकांना सांगितलं, तसं करत करत त्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे पेशंटली पुढे जायला म्हणजे 3-4 टप्पे याच्यात आपल्याला समाज म्हणूनच विचार करावा लागेल. बरोबर. एकतर नवीन लेखक म्हणजे पुणे मुंबई असं एक हे न करता आपण महाराष्ट्राला एक वेलकमिंग वातावरण, एक स्वागताचं वातावरण करायला हवं प्रत्येक भाषेच्या बोलीभाषेसाठी सुद्धा. म्हणजे एखादी ओळ त्याच्यात आली आहे तर ती काही गरज नाही त्याची प्रूफ रिडिंग करायचं, जसंच्या तसं ते राहिलं तरी काहीच हरकत नाही, कळतं. अहिराणी भाषा जर म्हणजे धुळ्यातली वगैरे अहिराणी जी सोप्या अगदीच कठीण असेल तर भाग वेगळा, पण कळते, पुण्यातल्या माणसालाही कळते, कोल्हापूरच्या माणसालाही समजते. तर त्याला एक स्वागताचं वातावरण आपण केलं. त्यानंतर विषयांना एक मर्यादा ठेवली नाही. म्हणजे जर आपण फक्त मी हेच प्रकाशित होणार किंवा एक दृष्टिकोन सुद्धा आपला एक समाज म्हणून म्हणतो, एक व्यापक दृष्टिकोन, एका व्यक्तीचा म्हणून नाही, तो ठेवला तर त्यांना एक अप्रोच होता येईल. त्यांना पुढे प्रकाशन कसं असतं, बऱ्याच लेखकांना माहित नसतं की नेमकं प्रकाशित होतं म्हणजे छापलं जातं म्हणजे काय, याची माहिती लेखकांनी जरी करून घेतली तरी तोही एक चांगला मार्ग आहे. आता म्हणजे बऱ्याच ई-कॉमर्सच्या जगामध्ये तुमचं जर वर्तुळ चांगलं असेल आणि तुमची इच्छा असेल तर तोही मार्ग एखाद्याला स्वीकारता येईल. काहींना जो आपला पारंपरिक मार्ग आहे, प्रकाशकाला भेटून चर्चा करून त्याला पटवून देऊन, तुमचा अभ्यास असेल तर प्रकाशकही नाही म्हणणार नाही, काही प्रकाशकही तसे चांगले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, याला प्रचंड मेहनतीची पण गरज आहे.
म्हणजे असं आपल्याला निराश होऊन चालणार नाही की मी लिहिलंय आणि ते प्रकाशित होत नाही. तुम्ही सुरुवात करताना अगदी मोठमोठ्या लेखकांनी सुद्धा तुम्ही जर प्रस्तावना, मी आता नावं घेत नाही, पण तुम्ही कोणतंही मोठं पुस्तक वाचा, थोडक्यात मराठीतलं सर्वात चाललेलं पुस्तक जे आहे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते जरी वाचलं आपण, त्याच्याही प्रस्तावनेत आहे की आधी मला ह्याला दाखव, त्याला दाखव, 50 ठिकाणी काहीतरी करावंच लागतं, त्याशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणजे तुम्ही स्वतःच न्यूनगंड बाळगून राहिलात तर पुढे जाणं अवघड आहे. कॉन्फिडंटली, आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जा आणि नक्कीच यश तुम्हाला, जर तुमचं उत्तम कलाकृती असेल, अभ्यास चांगला असेल, तर यश तुम्हाला आज न उद्या नक्की मिळेल, असं मला तरी लेखक मित्रांना, मैत्रिणींना सांगावं असं वाटतं. येस, थँक्यू सो मच सर. मला असं वाटतं की आमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सर तुम्ही खूप सुंदर, छान दिली आणि या चर्चेतून वाचकांना, लेखन मित्रांना एक चांगला मेसेज या माध्यमातून जातोय. आणि या लेखक संवादचं आपलं हे पहिलं पर्व होतं आणि मला मनापासून आनंद होतो सर की तुम्ही आवर्जून आले. मी जस्ट एकदा म्हटलं, तुम्ही लगेच होकार दिला आणि तुमच्या पुढल्या सर्व प्रवासाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आता आलेल्या राधा पुस्तक आहे तेही बेस्ट-सेलर होणार आहे, याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. मी मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू.